सुंदर घर आणि सुखी संसार हे प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी ही स्त्री किंवा महिला खूप जन्मभर झटत असते. घर लहान असो वा मोठं, ते स्वच्छ कसं ठेवायचं यासाठी प्रयत्न करत असते आणि आपला संसार सुखी कसा होईल यासाठी सतत प्रयत्न देखील करत असते. माझं घर असं सतत म्हणत ती नवीन नवीन गोष्टी त्यामध्ये ॲड करत असते. हॅलो नमस्कार, मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहात सर्व? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ म्हणून व्हिडिओला सुरुवात करू. तर माझं घर आहे खरं स्लॅबचं आणि नवीन पण आहे, पण अजून प्लॅस्टर आणि किचनचं काम बाकी आहे. पण तरी देखील आम्ही ह्याच घरात राहतो. आपली स्वप्न खरं तर खूप मोठी असतात, पण लगेचच ती पूर्ण होतात असं नाही. मैत्रिणींनो, सुंदर घर बनवण्यात सगळ्यांचंच स्वप्न असतं, पण हळूहळू आपण ते पूर्ण करायचं असतं. तसं आमचं हे स्वप्न पण लवकरच पूर्ण झालं असतं, पण माझे सासरे मेजर आजारी होते आणि त्यामध्ये खूप जास्त आमची सेविंग तर गेलीच, पण जास्त आणखी कर्ज झालं. पण असो, एक वेळ स्वप्न कधीही पूर्ण होतात, पण आपली माणसं परत भेटत नाहीत. पूर्ण घर कधी ना कधी होईलच. तर आज परत एकदा किचन क्लिनिंग करायला घेतली. असं काही ठरवलं नव्हतं. माझं कामाचं मॅनेजमेंट हे वेगळं होतं. नेहमीसारखं घरातील कामं आवरून मला ब्लाऊज शिवायला घ्यायचं होतं, पण या उन्हाळ्यात किती जरी आवरलं तरी पसारा होतोच आणि धूळ खूप जास्त येते. म्हणून अचानक साफसफाई करायला घेतली. स्वच्छ घर आणि स्वच्छ किचन असेल तरच फ्रेश वाटतं. नाहीतर खूप आळस येतो कामात मन रमत नाही. त्यामुळे लगेचच मी धूळ पाहता क्षणी कामाला लागले. किचनची डीप क्लिनिंग ही 8 दिवसातून एकदा करावीच लागते. सगळे डबे मी घासले होते मागच्या आठवड्यामध्ये, पण आज सर्व डबे ओल्या कपड्याने पुसून, रॅक वगैरे स्वच्छ पुसून जिथल्या तिथे लावायचं ठरवलं. पण यामध्ये थोडासा चेंज करायचा होता मला. प्लास्टिकचे डबे एवढे काही जास्त नाही आहेत माझ्याकडे, थोडेफार आहेत, तर तेच आता वेगळ्या पद्धतीने मला सेट करायचे. तर सगळे काही डबे मी व्यवस्थित असे स्टीलचे लावून घेतले आणि मोठमोठे डबे सगळे काही पोटमाळ्यावरती ठेवून दिले. कारण विणकामाचे डबे जर खाली असतील तर खूप जास्त स्पेस त्यांना लागतो आणि सध्या तरी माझ्याकडे एकच स्टीलची रॅक आहे. त्यामध्ये मला सगळे भांडी व्यवस्थित लावावे लागतात. मोजकी भांडी मी खाली ठेवलेली आहेत आणि बाकीचे सगळे मोठी एक टीप आहे त्यामध्ये भांडी मी भरून ठेवलेत आणि वरती ठेवून दिलेत आणि डबे जे वापरात नाहीत ते सर्व काही वरती पोटमाळ्यावर ठेवून दिले. यामुळे काय होतं, पसारा पण खूप जास्त वाटत नाही आणि आवरायला देखील हलकं पडतं. नाहीतर सतत ते आवरा आणि ठेवून द्या, ना त्याचा वापर ना काही. त्यामुळे व्यर्थ कामाचं आपण वाढून घ्यायचं नाही. जेवढे आपल्याला लागतील तेवढेच भांड्यावरती ठेवायचे आणि बाकीचे सगळे स्टोअर करून वरती पोटमाळ्यावर किंवा आणखी काही वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ठेवता येत असतील तर तुम्ही ठेवू शकता. आता ह्या ज्या दोन माझ्याकडे छोट्या छोट्या टोपल्या आहेत, मी त्याचा वापर कसा केला आहे बघा. इथं प्लॅस्टिकच्या टोपल्या, खरं तर ह्या टोपल्या भाजी किंवा फळं ठेवण्यासाठी मी घेऊन आले होते, पण त्याचा मी वेगळ्या पद्धतीने उपयोग केला. हे काही कप आणि बाऊल जे आहेत मी ते एका टोपलीमध्ये ठेवले, जेणेकरून जागा पण कमी लागेल आणि सगळ्या गोष्टी एका जागेवर भेटतील. दुसरं म्हणजे चमचे, गाळणी आणि उलथणं, पळी या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला किचनसाठी रोज लागत असतात, त्या एका टोपलीमध्ये ठेवून स्टोअर केलेला आहे. त्यामुळे स्पेस जास्त लागत नाही आणि सगळं एका जागेवर आपल्याला भेटून जातं. रॅक तर स्वच्छ झाली आणि भांडीसुद्धा जिथल्या तिथे मी लावून घेतले. आता आहे गॅसच्या सिलेंडरवरती मी एक छान असं एक छान असं कपाटाचं ड्रॉवर जे असतं ते माझ्याकडे होतं.
1-2 आहेत आणि एकाचा उपयोग मी गॅसच्या सिलेंडरवर ठेवून छान असे थोड्याफार मी गोष्टी त्यावर ठेवत होते. मग ते सुद्धा बाजूला काढून स्वच्छ करून ठेवून दिले आणि आता टेबल जो आहे तो स्वच्छ करायचा आहे मला. आता त्यावर पूर्ण मी स्वयंपाक करत असते. तिथे मी गॅसची शेगडीसुद्धा ठेवलेली आहे. हा काय माझा किचन वट्टा नाही आहे, पण मी तात्पुरता जुगाड केलेला आहे. तर छान असा टेबल मी ठेवून त्याचा उपयोग किचन वट्ट्यासारखा केलेला आहे. तर हा बॉक्स मला म्हणजे अवनीच्या पप्पांना गिफ्टमध्ये भेटला होता. त्यामध्ये खूप सारे ड्रायफ्रूट्स वगैरे असं काही गिफ्ट्स होतं. मग त्याचाच उपयोग मी इथं छोटंसं कंटेनर म्हणून केलेलं आहे. सुंदर असं दिसत आहे ते. मग त्यामध्ये मी छोटे डबे कुठं आपल्याला रोज लागतात स्वयंपाकात आणि एकदम हाताशी सापडतील असे काहीसे मी डबे तिथं ठेवलेले आहेत. आणि छोटासा चमच्याचं कंटेनरसुद्धा आहे. आणि हे बघा असं काहीसं मी ते ऑर्गनाईज केलेलं आहे. तर खूप छान आणि सुंदर दिसतं आणि सगळ्या गोष्टी मेन म्हणजे जवळ असतात. तर अजून एक गोष्ट मला करायची होती, तर ती आता कोणती, तर मी तुम्हाला ती पुढे दाखवते. तर आणखी एक सिलेंडर आहे आणि आणखीन एक ते ड्रॉवरसुद्धा आहे माझ्याकडे. तर हा जो माठ आहे तो मी काढून टाकला तिथून. हे बघू शकता असं काहीसं माझं रॅक दिसत आहे. आणि 12:30 वाजलेत बघा घड्याळामध्ये. मला 1-1.5 तास यामध्ये गेला होता माझा आणि भरपूर सारे डबे मी वरती ठेवून दिलेले आहेत बघू शकता. आणि असं जे ड्रॉवर आहे, पण त्या अगोदर मी काय केलं, सगळं घर धुवून घेतलं पाण्याने आणि खूप जास्त गरम झालं होतं मला. मग काय केलं, फ्रेश झाले, परत एकदा चेंज केलं आणि कामाला लागले. तर इथे आहे ना दरवाजाची साफसफाई करायची आणि एकदम प्रवेशद्वार आपला नीटनेटका निर्मळ आणि स्वच्छ असला पाहिजे. कारण का, लक्ष्मी तिथूनच घरात येते आणि दार स्वच्छ तर घर स्वच्छ असं म्हटलं जातं. त्यामुळे सगळी काही मी साफसफाई केली. आता दरवाजा बाकी होता. मग दरवाजावर छान असं मस्त स्प्रे मारून पुसून घेतला. आणि आता बघा, आता इकडच्या बाकीचे राहिलेले कामं मला करायची आहेत. ती म्हणजे कुठली, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे मी आता इथं थोडाफार चेंज केला आहे. तर सगळी डबे, पिठाची डबे सगळी काही काढून पुसून वेगळे ठेवली. आणि एक मोठा असा बॅलर होता माझ्याकडे. मग त्याचा उपयोग करायचा होता मला इथे. पण मी अगोदर काय माझ्या लक्षात आलं नाही, कारण अजून एक माझ्याकडे सिलेंडर आहे, पण त्याचा उपयोग मी नंतर केला आहे. अगोदर हे जे आहे ते कापडाने कव्हर करून घेतलं आणि मस्त असं सेट करून त्यावरती झाकण लावून घेतलं आणि मस्त असं त्यावरती ते ड्रॉवर ठेवलं. आणि जे फर्निचरचं ड्रॉवर आहे ते खूप छान आणि सुंदर दिसत होतं. म्हणूनच म्हटलं चला आता याचा उपयोग आपण किचन सेटसाठी काहीतरी करूयात. मग मी काय केलं, छोटे प्लास्टिकचे डबे आणि सर्व काही आणले आणि त्यामध्ये एक करून ठेवायला लागले. हा जो आहे तो मोठा डब्बा, एक्स्ट्रा मीठ मी त्यामध्ये ठेवत असते. पूर्ण मीठ घरामधलं संपलं नाही पाहिजे असं म्हणतात, म्हणून एक्स्ट्राचं मीठ यामध्ये स्टोअर करून ठेवत असते. आणि हे बघा, आता हे छोट्या बरण्या ट्रान्सपरंट आहेत, त्या मी आता प्लास्टिकच्याच आहेत. आता ते सगळ्या काही मी यामध्ये ठेवणार आहे. हा जो आहे तो खलबत्ता आहे आणि हा पण मी त्याच्यामध्ये ठेवणार आहे. तो काही वजनाला जास्त नाही आहे, त्यामुळे तो त्यामध्ये इझिली राहील. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी शेड केल्या अगोदर आणि नंतर माझ्या डोक्यात आलं की हे जराशी उंची ह्याची कमी जास्त होती आहे आणि त्यानंतर मी सिलेंडरचा इथं वापर करायचा ठरवला. तर ही आहे तेलाची किटली. तर तेलाची किटली खरं तर मी बऱ्याच दिवसापूर्वी म्हणजे बंद केली होती वापरायची. ऑनलाईन मी बॉटलसुद्धा घेतल्या होत्या, पण कालांतराने पुण्यातून आम्ही गावी आलो त्यानंतर मी परत एकदा त्या ठेवून दिल्या आणि ह्या किटलीचा वापर सुरू केला. पण आता वाटतंय ह्या किटल्याऐवजी त्या तेलाच्या बॉटल इथे खूप छान दिसतील, म्हणून आता परत एकदा त्यांना स्वच्छ धुवून ठेवणार आहे आणि नंतर त्यामध्ये तेल भरून इथं स्टोअर करणार आहे. तर असं काहीसं वाटत होतं आणि खूप छानसुद्धा दिसत होतं मलाच. आणि नंतर माझ्या डोक्यात आलं आता सिलेंडर यावर ठेवावा, असा काहीसा लूक माझ्या किचनचा आहे. तर तुम्ही बघू शकता, तर सिलेंडर
दोन्ही सिलेंडर शेजारी ठेवून त्याचा छान असा उपयोग मी इथं केलेला आहे आणि सुटसुटीत असं किचन मी बनवलेलं आहे. सगळ्या काही गोष्टी ज्या पाहिजे त्याच ठेवल्यात, बाकीच्या सगळ्या वरती ठेवून दिलेल्या आहेत. कारण खूप जास्त पसारा मला आवडत नाही आणि आवरायला पण खूप जास्त जड जातो. ह्या बाजूला देवाचं घर ठेवलेलं आहे. तात्पुरत्या सगळ्या गोष्टी मी सेट केलेल्या आहेत. कालांतराने अजून एकदा सेट करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा व्हिडिओला. भेटू नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.